प्रेमळ मित्रांनो, असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी तसेच जीवनाला प्रेरणा देणारे संदेश जर तुम्हाला सर्वात आधी मिळवायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या भक्तिमय यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवावे। आणि नक्कीच हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा। जाणीवेने जैसे घ्यावे तैसे मनाने सुख दुःख भोगावे। मी माझेपणाची जोपर्यंत धडपड जाण तोपर्यंत नाही समाधान। मित्रांनो, तुम्हाला जर समाधान प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला नेहमी भगवंतांच्या चरणी राहावं लागेल। बाकी माझा त्राता आणि माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि माझे पालन करणारा फक्त ते श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत असे मनाने तुम्ही जर प्रत्यक्ष मानाल आणि याच पद्धतीने तुम्ही जर वागाल तरी भगवंतांबद्दल अस्तित्व बुद्धी आहे हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवून वागायचं आहे। बाकी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी यांचा नायनाट होताना तुम्हाला दिसेल। फक्त तुम्हाला आजचा हा संदेश ऐकून या संदेशामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला नक्कीच भगवंत सांगत आहेत, अर्थात जे काही प्रेरणादायी वाक्य असतील ते मात्र तुम्हाला उत्तम पद्धतीने समजून ते तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच निर्माण करायचे आहेत। बाकी नाम हे तर तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे। अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा मात्र आपल्याला करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात एवढं मात्र आपल्याला माहितीच असेल। नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते। नक्कीच आदमापूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे। नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे मात्र जरूर आहे, एवढं देखील आपल्याला समजायचं आहे। बाकी मित्रांनो, एक रोप असतं छोटंसं असताना असेल तर नक्कीच त्या मातीत लावलं जातं। परिस्थिती असेल तशी त्याला मात्र खत पाणी घातलं जातं। कधी त्या रोपाला पाणी कमी पडतं, कधी सूर्यप्रकाशाची उब कमी पडत असते, पण ते रोप तसंच मतक धरून राहत असतं। त्या रोपाचा आता झाड होऊ लागतं। दरवर्षी पानगळ होते, बरीचशी पान गळून जातात, पुन्हा नवीन पानं देखील येतात। हळूहळू ते झाड मात्र मोठं होत असतं। त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशांना मात्र पसरून लागत असतात। सारं आकाश कवेत प्रत्यक्ष घेऊन पाहतात, नवीन वाटा शोधू लागतात। कधीतरी त्या फांद्या छाटल्या जातात, पण परत त्या छाटलेल्या फांदीला पाळवी मात्र फुटत असते। फांद्या परत वाढायला लागतात, पुन्हा नवीन दिशा, नवीन वाटा। एक दिवस त्या झाडाच्या खोडावर घाव बसत असते। झाड आतून तुटलं जातं तर कुजलं जातं, झाड एकटं पडतं, बराच काळ सरतो, खोड सावरून लागतं आणि एक दिवस त्या खोडाला पालवी फुटते आणि ती पालवी पुन्हा झाड बनून मात्र नेहमी पाहत असते। झाड कितीही बदललं तरी खोड मात्र तसंच राहते, ते कधीही बदलणार नाही। कदाचित कधीच हार न मानणे हीच त्या झाडाची खोड असावी। माणसं याहून काय वेगळे असतात बरं? सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की माणसांची रूप वेगवेगळी मात्र नक्कीच असतील, सभोवताली परिस्थिती वेगवेगळी असेल, विचारांचं खत पाणी देखील वेगळं असेल, पण सगळं संपलं तरी पुन्हा उठून लढायची खोड मात्र त्यांच्यात असतेच। माणसांची हीच खोड कधीही मोडली नाही पाहिजे, कारण हीच खोड आयुष्यात उत्तम स्थितीवर आणि उत्तम रस्त्यावरती नक्कीच घेऊन जात असते, ते म्हणजे कधी हार न मानण्याची। म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला मात्र नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये चालत राहायचं आहे असंच आपल्याला भगवंत नेहमी म्हणत असतात। बाकी आपल्याला सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे, याचेच तर नाव परमार्थ। जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आहे। भगवंत काय म्हणतील म्हणून वागणे हाच तर खरा परमार्थ आहे। म्हणूनच तुम्हाला प्रत्यक्ष भगवंत काय म्हणतील म्हणूनच वागायचं आहे, अर्थात तुम्हाला नेहमी उत्तम कर्म करायचे आहेत। बाकी वाद जोपर्यंत संवादाच्या स्वरूपात असेल तोपर्यंत मात्र ठीक आहे, पण जेव्हा एकदा मर्यादा बाहेर गेला की मग मात्र नुसता मनस्ताप वाढवत असतो मनुष्याचा, हेच मोठे सत्य। आणि मित्रांनो, तुम्ही मात्र सोडून द्यायला शिकलं पाहिजे।
हा असं वागला तर तो तसं वागला, हा असं बोलला याने विश्वासघात केला. भगवंत म्हणतात, किती त्रास करून घेचाल, कोण कसं वागला या विचारात नेहमी तुम्ही स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही मात्र पुढे कसं वागायचं याचा सविस्तरपणे विचार केला पाहिजे. बाकी तुम्ही कुठे चुकला याचा मात्र तुम्ही अभ्यास करा, त्यांच्या चुका तिथे सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने सुरुवात करा. एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजायचं आहे. बाकी आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला समजणार नाही. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय, आणि चैतन्य हे तर नक्कीच केवळ सच्चिदानंदात्मक आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे. हा आनंद आपण मात्र भोगावा. कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेमध्ये मुळीच नाही, हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, मनापासून लिहिलेल्या गोष्टी मात्र मनाला नेहमी स्पर्श करून जात असतात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं मात्र भेटून बदलतील आणि काही माणसांना भेटून तुमच्या आयुष्यामध्ये मोठे मोठे बदल 100% घडून येतील. बाकी साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला मात्र जास्तीत जास्त आवड असेल तसली संगत आपण मात्र बघतो. मीच वाईट म्हणून नक्कीच मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात मात्र मुळीच दोष नाही, अर्थात नुसते विषय बाधक होणार नाहीत, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक आहे. संगतीने तुमच्यावर बरा वाईट परिणाम नक्कीच होतो. ज्याची संगत केली असताना भगवत प्रेम प्रकट होतो तो मात्र संत आपण जाणावा नक्कीच. अशांची मात्र पूर्णत्व संगती केव्हा होईल हे मात्र तळमळ आपल्या अंगी असावी. अत्यंत निर्भयता हा तर संतांचा पहिला गुण आहे, कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यानंतर भयाचे कारण मात्र उरणार नाही. नक्कीच आपला सर्वट आहे भगवतभाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचिती येते, हे देखील आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी मित्रांनो, जे नेहमी भगवंतांचे नामस्मरण करत असतात त्यांच्या तर आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणी आनंदच आनंद होत असतो. म्हणूनच भगवंतांनी तुम्हाला जे दिलेले आहे ते मात्र भरपूर आहे. बाकी ईश्वरांनी आपल्याला जी देणगी दिली त्याचा मात्र भरपूर उपयोग करून आपण नक्कीच घेतला पाहिजे. बाकी जखमी सिंहांचा श्वास हा त्यांच्या आवाजापेक्षा जास्त खतरनाक असतो, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, एवढं देखील तुम्ही समजून घ्या की सोडवायला सूत्र आणि आयुष्यातील गणित सोडवायला मात्र मित्र 101% लागत असतात. बाकी गंध आला की मायाची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात, हे देखील तितकंच खरे. भगवंत नेहमी म्हणतात, तुम्हाला तुमच्या आयुष्यात तेच मिळेल ज्याची तुम्ही जास्त आशा आणि जास्त तुम्ही चिंता कराल. अर्थात तुम्ही नुसतं जर नक्कीच तुम्ही दुःखांचा विचार कराल तर तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये दुःखच मिळतील. म्हणून नेहमी भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे त्याबद्दल भगवंतांच्या चरणी मात्र नेहमी तुम्ही आभार मानले पाहिजे. तेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगल्या गोष्टी आहेत. बाकी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवर चुकून विश्वास ठेवल्याने चुकांचा नक्कीच ढीक लागत असतो आणि ही चूक वेळ निघून गेल्यानंतर चुकीच्या वेळेस मात्र नक्कीच आपल्याला लक्षात येते. आणि मित्रांनो, या गोष्टी मात्र तुम्ही शिकल्या पाहिजे. ते म्हणजे खर्च करण्या अगोदर तुम्ही मात्र कमवायला शिका, लिहिण्याआधी विचार करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि नक्कीच मरायच्या आधी मात्र भरभरून हे आयुष्य तुम्ही नक्कीच जगायला शिका. बाकी आयुष्यात तुमच्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःची नेहमी लढाई करेल त्याला मात्र या संपूर्ण ब्रह्मांडात कोणी देखील हरवू शकणार नाही, हे देखील तितकंच खरे. वाचलेली पुस्तके मात्र तुम्हाला नेहमी उत्तम ज्ञान देतील आणि नक्कीच तुम्ही मात्र वाचलेली आणि अनुभवली परिस्थिती मात्र नक्कीच तुम्हाला उत्तम पद्धतीचे जीवन जगायला शिकवतील. हेच आपल्याला अंतर मात्र नेहमी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही मात्र नक्कीच त्यांना कधीच बदलू शकणार नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची
जाणीव मात्र कधीच होणार नाही हे देखील तितकंच खरे. बाकी अडथळे तर नेहमी क्षणिकच असतात, पण त्या क्षणात खचून न जाता जो नेहमी धीराने त्यांना सामोरे जातो त्याला मात्र आयुष्याचे व्यवस्थापन 101% म्हटलं जाते. आणि नक्कीच मित्रांनो, जीवनामध्ये किती संकटे आले, अर्थात भगवंतांनी तुम्हाला जीवनात किती संकटे दिलेली आहेत याचा विचार करण्यापेक्षा भगवंतांनी तुम्हाला किती आनंद दिलेला आहे याचा तुम्ही मात्र जास्तीत जास्त विचार करायला शिका. अर्थात तुम्ही जे काही जास्त विचार कराल ती गोष्ट मात्र तुमच्या आयुष्यात नक्कीच घडत असते. बाकी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती मात्र बदलणारी माणसे तुम्ही नक्कीच सांभाळायला शिका. आयुष्यात कधी अपयश अनुभवायला तुम्हाला मुळीच मिळणार नाही. बाकी आयुष्य जगत असताना वेळेने दाखवले, काळाने शिकवलं, नकारांनी नक्कीच वाढवलं, अपमानांनी घडवलं, जीवनात आल्या गेलेल्या प्रत्येकाने मात्र जीवन जगायला 101% शिकवलं एवढं मात्र नक्कीच खरे. मित्रांनो, भगवंत नेहमी आपल्याला सांगत असतात की वाटा सापडत जातील, तुम्ही मात्र ते शोधत जायचं. माणसं देखील बदलत जातील, तुम्ही मात्र त्यांना स्वीकारत जायचं. परिस्थिती तुम्हाला शिकवत जाईल, तुम्ही मात्र उत्तम अनुभव नेहमी शिकत जायचं. येणारे दिवस देखील तुमचे निघून जातील, तुम्ही मात्र ते क्षण नेहमी जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, तुम्ही मात्र स्वतःला नेहमी सावरत जायचं. प्रसंग तुमची परीक्षा घेत राहील, तुम्ही मात्र तुमची क्षमता नेहमी दाखवत राहायचं. हेच आपल्याला नेहमी भगवंत नक्कीच म्हणत असतात. आणि आपण मात्र बाळूमामांच्या चरणी हे नेहमी म्हटलं पाहिजे की हे गुरुमाऊली, समस्त मानव सहित सर्व जीव सजीव वनस्पती सर्वांचे तुम्ही मंगल करा, सर्वांचे संकट दूर करा, नक्कीच सर्वांना आरोग्य उत्तम द्या, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुम्ही मात्र इतरांसाठी देखील भगवंताच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे, कारण दुसऱ्यांसाठी मागितलेले भगवंत लवकर देत असतात असं मात्र म्हटलं जातं. हे आपल्याला देखील नक्कीच समजलं पाहिजे. आणि आयुष्यात असे मात्र लोक तुम्ही जोडायला शिका जे वेळेला तुमची सावली आणि नक्कीच आरसा बनतील, कारण आरसा कधी तुम्हाला खोटं बोलणार नाही आणि उन्हात सावली कधी देखील तुमची साथ प्रत्यक्ष सोडत नाही. हे नेहमी तुम्हाला उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी एखाद्याने तुम्हाला वाईट म्हटलं तर फारसं काही मनावर मात्र मुळीच तुम्ही लावून घेऊ नका, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. एवढं नेहमी स्मरणात ठेवून आपण मात्र भगवंतांवरती आणि स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. बाकी शोधिले वनवन मी, पण कुठेच ना गावले, भगवंत जो शोधिलो मी, ते सुख मात्र नक्कीच तुझ्या द्वारे आम्हाला 101% लाभले. हेच मात्र आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रत्येकाला आनंदी ठेवणे हे मात्र आपल्या हातामध्ये नाही, पण प्रत्येकासोबत नेहमी आनंदाने राहणे हे मात्र निश्चितच भगवंतांनी आपल्याला आपल्या हातामध्ये नक्कीच दिलेले आहे. आणि मित्रांनो, नकारात्मकतेच्या अंधारापासून दूर राहिले की तेजस्वी प्रकाशाची वाट आपोआप आपल्याला मिळून जाते. आणि जीवनात सर्व काही संपले म्हणून तुम्ही मात्र कधीच खचून जाऊ नका. त्यापुढील नवीन सुरुवात नेहमीच तुमची वाट बघत असते, एवढं मात्र नेहमी तुम्ही स्मरणात ठेवा. बाकी मनात विचारांची वाहतूक जितकी कमी असेल, आयुष्याचा प्रवास मात्र तितकाच तुमचा सुखदायी होईल. आणि मित्रांनो, एवढं देखील तुम्ही लक्षात ठेवून जावा की वाईट वेळ असताना साथ सोडलेल्या लोकांचे नेहमी तुम्ही मात्र आभार मानायला शिका, कारण त्यांना विश्वास होता तुम्ही नक्कीच एकटे लढू शकता, हे देखील तुम्ही समजून घ्या. बाकी आयुष्यात सगळे निर्णय तुमचे मात्र कधीच नसतील, काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचे नक्कीच असतील. अर्थात मनासारखे झाले तर ती बाळूमामांची कृपा, आणि मनाविरुद्ध झाले तर ती बाळूमामांची इच्छा. या दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान नक्कीच प्राप्त होऊन जाईल. म्हणून कधीही आपण मात्र प्रत्येक गोष्टी सोडवण्याचा आयुष्यात कधीच प्रयत्न करू नये. काही प्रश्न जे असतात ते मात्र आपण भगवंतांवरती सोडले पाहिजे. बाकी थकलेल्या शरीराला कुठेही
झोप लागून जाते, पण थकलेल्या मनाला कुठेच झोप लागणार नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधीच तुम्ही थकू देऊ नका, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी कडू असणंही कडुलिंबाची चूक मुळीच नाही. चूक तर नेमके आपले जिभेची आहे, जिला फक्त आणि फक्त गोडच आवडत असतं, हे देखील नक्कीच खरे. आणि मित्रांनो, दिवा यासाठी जास्तीत जास्त वंदनीय आहे, कारण तो दुसऱ्यांसाठी नेहमी जळतो, दुसऱ्याहून तो कधीच जळत नसतो. म्हणूनच तुम्ही दुसऱ्यांसाठी नेहमी चांगले प्रयत्न केले पाहिजे. बाकी दुसऱ्यांवर तुम्ही मात्र कधी जळू नका, एवढं नक्कीच लक्षात ठेवा. बाकी नका कोणावर रुसू, नका कधी आभोळा धरून बसू. नित्य ठेवा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर असू. तुमचे जीवन हे नक्कीच घटकाभराचे आज असू तर उद्या नसू. म्हणून नेहमी आपण मात्र नक्कीच आनंदी असू. भूमी आणि कर्माचा स्वभाव तर तसा सारखाच असतो. जे आपण पेरलेलो आहे ते मात्र 100% उगवणार आहे, एवढं मात्र नेहमी आपण स्मरणात धरलं पाहिजे. आणि मित्रांनो, मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडे तुम्ही मात्र कधीच अपेक्षा करू नका. कारण या जगामध्ये खूप कमी लोक मनाने मात्र श्रीमंत असतात, आणि जे मनाने श्रीमंत असतात त्यांच्या तर पाठीशी भगवंत नेहमी असतात. म्हणून तुम्ही धनाने नाही तर मनाने मात्र नक्कीच तुम्ही श्रीमंत व्हायला शिका. कारण तुमचा आनंद हा पैशांवर कधीच अवलंबून नसतो. तर काही गोष्टींची किंमत कमी असते, पण त्यातून मिळणारा आनंद मात्र खूप मोठा असतो. जे तुम्हाला देखील त्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात शोधून त्या गोष्टींमध्ये तुम्हाला नक्कीच आनंद मिळवून घ्यायचा आहे. कधीतरी स्वतःच्या कमतरता आपण मात्र तपासून पाहिलं पाहिजे. इतरांना आरसा दाखवण्याची इच्छा मात्र मुळीच कधी होणार नाही. आणि मित्रांनो, सर्वात मौल्यवान गोष्ट मात्र नेहमी आपण समजली पाहिजे की घराच्या दरवाजावर शुभ आणि लाभ लिहून काही देखील होणार नाही. तुम्ही फक्त तुमचे विचार शुभ ठेवा, लाभच लाभ तुम्हाला होईल. कारण मन साफ त्याच्यासाठी सर्व काही माफ, असंच भगवंतांचा एक नियम आहे. म्हणून तुम्हाला तुमचे मन नेहमी साफ ठेवायचे आहे आणि नेहमी तुम्हाला तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार मात्र करायचे आहेत. बाकी आयुष्य हे तर जबरदस्त आहे, ते जबरदस्तीने मात्र जगू नये, जबरदस्तपणे आपण मात्र जगावे. कारण मानली तरी मोज आहे, नाहीतर समस्या आपल्याकडे रोजच आहेत. आणि आपल्या कर्मानुसार मिळत असतं सारं, याचा गरिबी श्रीमंतीशी काही देखील मुळीच संबंध नसतो. कारण रडणारा महालात रडतो आणि हसणारा झोपडीत हसतो, एवढाच मात्र अंतर आहे. बाकी जे तुमच्याबद्दल नेहमी गैरसमज करून घेतील त्यांना मात्र समजवण्यात आणि तुमचा वेळ मात्र वायात घालवण्यात मुळीच काही अर्थ नाही, एवढं मात्र नक्कीच आपण उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. आणि आयुष्यात एखाद्याला इतकंही तुम्ही महत्त्व देऊ नका की तो नक्कीच स्वतःला भगवंत आणि तुम्हाला मात्र दगड समजेल. आणि मित्रांनो, स्पष्ट बोलणारा माणूस इंजेक्शन सारखा असतो, क्षणासाठी मात्र आपल्याला नक्कीच टोचेल, पण दीर्घकाळ आपल्यासाठी लाभ नक्कीच आपल्याला देतो. म्हणूनच जो व्यक्ती तुम्हाला स्पष्ट बोलत आहे त्याचे मात्र वाक्य तुम्ही उत्तम पद्धतीने ऐकून स्मरणात धरायला शिका. कारण ठेच लागल्यावरच आपल्याला मात्र समजून जाईल आपल्याला कोण हसते, कोण दुर्लक्ष करते आणि कोण सावरायला येते. यामधला अंतर मात्र आपल्याला नेहमी समजलं पाहिजे. आणि जर खरोखरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचंच असेल तर मग मात्र शांत राहायला शिकलं पाहिजे. कारण सुखाला गोंगाट अजिबात आवडत नसतं, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. आणि ज्यांची वाईट वेळ आहे त्यांच्या पाठीशी मात्र तुम्ही खंबीरपणे उभे राहा, पण ज्यांची नियत वाईट आहे त्यांना तुमच्या सावलीला देखील नक्कीच सुद्धा तुम्ही राहू नका, एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे. मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. त्याच्या मनात जसे विचार येतील त्यानुसारच तो कार्य करत असतो. म्हणूनच मनाला मात्र आपण जास्तीत जास्त प्रमाणात सावरलं पाहिजे. अर्थात तुम्हाला मात्र प्रत्येक परिस्थितीचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला तुमची मनस्थिती उत्तम मात्र तुम्ही ठेवलीच पाहिजे. आणि मित्रांनो,
नशिबात तर काहीच नसतं. सर्व खेळ कष्टांच्या जोरावर आणि कर्मांच्या जोरावर असतो. म्हणूनच तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न आणि उत्तम कर्म करायचे आहेत. बाकी भगवंत जे देणार आहे ते तर तुमच्या अपेक्षापेक्षा जास्तच असणार. पण त्यासाठी तुम्हाला मात्र संयम 101% ठेवावा लागेल. आणि पैसा हा तर मिठासारखा आहे. जर कमी झाला तर जीवन आळणी होऊन जाते, आणि तर तो जास्त झाला तर जीवनाचा सारा स्वाद 101% बिघडून जातो. मात्र पैसा एकच भाषा बोलतो, तू मला आज वाचव, उद्या मी तुला नक्कीच वाचेल. आणि कर्म देखील असेच म्हणतात, तू आज उत्तम कर्म कर, उद्या तुला मी 101% उत्तम त्याचे फळ देईल. यामधले आपल्याला नक्कीच निवडायचे आहे की आपल्याला उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या आहेत की आपल्याला वाईट गोष्टी मिळवायच्या आहेत. हे मात्र तुमच्यावर निर्भर आहे. आणि शून्य आणि वर्तुळ हे दिसायला जरी एकसारखे असले तरी दोघांमध्ये फरक तर एकच आहे. शून्यात आपला एकटेपणा असेल आणि वर्तुळात मात्र आपली माणसं असतात. आणि मित्रांनो, माणसाचा जन्म प्रत्येक घरात तर होतच असतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते. आणि जिथे माणुसकी जन्म घेते तिथे मात्र नेहमी नक्कीच परमेश्वरांचा वास असतो. एवढं मात्र नक्कीच एक सत्याची गोष्ट आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, त्रासाने भरलेल्या खोक्यावरही आनंद आपण असं लिहावं. येणाऱ्या प्रत्येक संकटांना हसून स्माईल द्यावं. दुःख मात्र त्यावेळी कन्फ्यूज होऊन जातं. आणि मित्रांनो, एवढं मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ते म्हणजे जर तुमचा मित्र गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचं नसून तो संकटात तुमच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा आहे एवढं मात्र नक्कीच अवलंबून आणि महत्त्वाचं आहे. बाकी सुखी राहायला फार खर्च तर तसा काहीच नाही, पण आपण भरपूर जास्त सुखात आहोत हे इतरांना दाखवायचं असेल तर बराच खर्च तुम्हाला करावा लागेल. आणि त्या देखाव्यामुळे तुम्ही मात्र पुन्हा अजून एकदा दुःखाचा सामना तुम्हाला करावा लागेल. म्हणूनच कधीच गर्व आणि अहंकार तुम्ही मात्र करायला जाऊ नका. बाकी संकटांच्या काळामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त संयम ठेवा. संकटांचे हेही दिवस 101% जातील. आज जे तुम्हाला फावून असतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील. एवढं मात्र नेहमी आपण नक्कीच स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी गोंगाट असतो तो असत्याचा सत्य तर नेहमी शांततेत सिद्ध देखील होत असतं. आणि नक्कीच मित्रांनो, आशा आणि विश्वास कधी कधी चुकीचे नसतात. फक्त आशा कोणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा हे मात्र तुमच्यावर जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच अवलंबून आहे. बाकी जीवनाचा प्रवास तर प्रत्यक्ष तसा विचित्रच आहे. काही न घेता आपण मात्र येतो, बऱ्याच गोष्टींसाठी लढतो आणि सर्व काही इथेच सोडून मात्र आपण निघून जातो. आणि नक्कीच मित्रांनो, जीवनात चांगल्या वाईट अनुभवांची शिदोरी कायम जर तुमच्या सोबत असेल तर तुमचे पुढचे पाऊल कधीही चुकणार नाही, हे देखील तितकंच खरे. बाकी मी भगवंतांकडे भरपूर आयुष्य आणि सुख मागितले. त्यांनी मला विचारले कोणासाठी? मी म्हणालो, प्रत्यक्ष जे आज हे संदेश ऐकत आहेत त्या गोड माणसांसाठी. आणि मित्रांनो, जेव्हा आयुष्य तुम्हाला कठीण आहे असं नक्कीच वाटेल, अर्थात जेव्हा आयुष्य तुमचे कठीण असेल, जेव्हा सर्व काही हरल्यासारखे तुम्हाला वाटेल, तेव्हा तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्यक्ष कासव देखील शर्यत जिंकू शकतो. अर्थात तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रत्येक गोष्टी नक्कीच विजय मिळवू शकाल. अर्थात तुम्हाला देखील यश मिळून जाईल. फक्त संयम ठेवून तुम्हाला मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच प्रयत्न करावे लागतील. आणि नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय तो आतून कसा आहे हे आपल्याला कधीही समजणार नाही. बाकी पैसा आयुष्यातल्या माणसांची आवक जावक ठरवत असतो आणि सुख दुःखाचे देखील ठरवत असतो. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तितकंच खरे. यशस्वी जीवनाची 4 सूत्रे तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा. मेहनत कराल तर तुम्हाला धन मिळेल. संयम ठेवाल तर तुमचे प्रत्येक काम 101% होईल. आणि जर तुम्ही गोड बोलाल तर तुमची ओळख होईल. आणि तुम्ही प्रत्येकांचा आदर कराल तरच तुमचे नाव होईल. हे मात्र तुम्ही 4 सूत्र नेहमी स्मरणात धरून नक्कीच जगलं पाहिजे. बाकी
संत निले हे पाणी, वर शुक्राचा तारा, दरवळला गंधाने मनाचा गाभारा. भगवंतांचे नाम म्हणी सर्व संकटांचा होईल अंत. बाकी संघर्ष चालू आहे आणि तो देखील चालूच राहील. नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी, हे मात्र आपण स्वतःला रोज सांगितलं पाहिजे. बाकी जीवनात नेहमी जे तुमच्याशी नेहमी चांगले वागतील त्यांचे मात्र तुम्ही जास्तीत जास्त आभार मानायला शिका आणि जे तुमच्याशी वाईट वागतील त्यांना मात्र तुम्ही हसून नेहमी माफ करायला शिका. कारण प्रत्येकाच्या कर्माची शिक्षा फक्त आणि फक्त भगवंत देऊ शकतो, एवढं मात्र नेहमी तुम्ही समजला पाहिजे. अर्थात तो अधिकार भगवंतांना आहे, हेच नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी ऋतू संपल्यानंतर पडलेल्या पावसाने शिकवलं, गरज संपल्यानंतर तुमची किंमत 100% शून्य असेल. इतकंच काय, तुमचं अस्तित्व देखील प्रत्येकाला नको वाटेल. म्हणूनच जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत मात्र तुम्ही प्रत्येकांसाठी नक्कीच एक उत्तम व्यक्ती असाल. हेच मात्र आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. बाकी ते तुम्ही मात्र नेहमी तयारीत राहायला शिका. कारण हवामान आणि माणसं कधी बदलतील हे मात्र मुळीच कधी सांगता येणार नाही. बाकी आता सर्व संपले असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवीन उमेद म्हणजे नक्कीच भगवंत आहेत. आणि मित्रांनो, वय आणि पैसा यावर मात्र आपण कधीच गर्व करू नये. कारण ज्या गोष्टी नेहमी मोजल्या जातात त्या तर कालांतराने संपत देखील असतात, एवढंच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी कागदांना पिन मारली की ते एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली की ते मात्र वेगळे होतात. एवढाच एक मोठा नक्कीच प्रत्यक्ष फरक आहे. स्वार्थी होऊ नकोस, विचार कर साऱ्यांचा, भीती कसली तुला आता, आशीर्वाद असता बाळू मामांचा. बाकी नशीब विकत मात्र आपल्याला घेता येणार नाही, वेळ कधी सांगून येणार नाही. म्हणून जे आहे ते स्वीकारून पुढे जायची सवय मात्र तुम्ही स्वतःला नेहमी लावायला शिकवली पाहिजे. आणि शांतता असलेल्या घरात लोक समाधानी असतीलच असं नाही, पण समाधानी लोक असलेल्या घरात नक्कीच शांतता असते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडूनच होत असते. कारण आपल्या लोकांचा सगळा वेळ फक्त आणि फक्त शंका घेण्यातच आणि नाव ठेवण्यातच जातो, हेच सर्वात मोठे सत्य आहे. आणि नक्कीच मित्रांनो, सगळं काही तुम्हाला सहज मिळेल एवढं तर सोपं आयुष्य कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीची भगवंतांनी एक ठराविक वेळ ठेवलेली आहे. त्यावेळी ती गोष्ट तुम्हाला काही केलं तरी देखील मिळून जाईल. पण त्या गोष्टीसाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न 100% करावे लागतील. समोरा जा सर्वांना, टाळाटाळ कधी तू करू नकोस. श्री संत सद्गुरू बाळूमामा नाम घे सदा, कधी कुठे तू मात्र हार मानू नकोस, असेच आपल्याला नेहमी बाळूमामा म्हणत असतात. बाकी मित्रांनो, बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो, हीच मनापासून मी बाळूमामांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करतो. आणि नक्कीच फक्त कष्ट करायचे आणि संयम ठेवायचा. एक वेळ हाल होतील, पण हार मात्र मुळीच तुमची भगवंत कधी होऊ देणार नाहीत, एवढं मात्र आपण भगवंतांवरती विश्वास ठेवला पाहिजे. बाकी मित्रांनो, तुम्ही तुमच्या आईवडिलांना कधी दुखावू नका. कारण मोत्यांना कुठे माहिती असतं की त्यांना शिंपल्यांनी किती जपलेलं आहे, एवढं मात्र तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी हसण्यासाठी जन्म आपुला, हसणे म्हणजे जीवन आहे. रडणे सगळे सोडून द्यावे, ते नक्कीच तर त्यांचे लक्षण आहे. म्हणूनच आपल्याला नेहमी हसायचं आणि आनंदी राहायचं आहे. बाकी भगवंत फक्त आपली भक्ती, श्रद्धा आणि विश्वास याच गोष्टी बघत असतो. आपला थाट आणि देखावा तो मात्र मुळीच कधीही बघणार नाही. म्हणूनच आपल्याला त्याच गोष्टी करायच्या आहेत ज्या भगवंतांना जास्तीत जास्त प्रिय आहेत. स्मित हास्य ही अशी वक्र रेषा आहे जी अनेक गोष्टी 100% सरळ करते. आणि मित्रांनो, नेहमी तुम्ही प्रामाणिक राहा. कोण किती तुम्हाला फसवले तरी देखील एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी बाळूमामा नेहमीच असतात, एवढं मात्र आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी काही नाती तुटत नाहीत,
अंतर मात्र वाढलं तर मात्र ते विसरून जातात. म्हणूनच नेहमी संपर्कात राहा. वेळ काढून अधूनमधून प्रत्येकाला तुम्ही बोलत जा, एवढं मात्र समजून घ्या. बाकी पैसे जर खरंच झाडाला लागले असते तर जंगलांना कधीच वनवे मात्र लागले नसते. हेच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी संगत नेहमी चांगल्या माणसांची तुम्ही मात्र केली पाहिजे. कारण जगात घडवणारे कमी आणि बिघडवणारे तुम्हाला नक्कीच जास्त मिळून जातील. बाकी जीवनात संकटे ही तर गर्द धुक्यासारखी असतात. शांतपणे चालत राहिल्यास मार्गही आपोआपच आपल्याला मिळून जातो. आणि नात्यांमध्ये पाहणे, आवडणे, मिळवणे या 3 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत. सर्वात कठीण पायरी असते ती म्हणजे ती नाती टिकवणे. आणि हे ज्याला जमलं तो मात्र आयुष्यात आपण सर्वात आनंदी मनुष्य समजावा. तुटू नकोस, खचू नकोस. दुसऱ्यांसाठी तुझी स्वप्न मात्र तू मुळीच कधीही तोडू नकोस. कष्ट कर, मेहनत कर. अपयश आली तरी पुन्हा एकदा प्रयत्न कर. भगवंत तुझी मात्र परीक्षा पाहत आहेत. तू फक्त चालत राहा. एवढंच मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगून टाकलेली आहे जे तुम्हाला देखील नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. आणि समाधानी देखील तुम्ही राहा. सुखाच्या वाटा अळगत भगवंत तुमच्यासाठी नक्कीच योग्य वेळ आल्यानंतर उघडून टाकतील. फक्त तुम्ही समाधानी राहून नेहमी आयुष्य जगायला शिका. एवढंच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी ब्रह्मांडातील कोणताही नियम नक्कीच बदलू शकतो, पण कर्माचा नियम कधीही बदलू शकणार नाही. म्हणून उत्तम कर्म करीत राहणे हेच आपले कार्य आहे. बाकी खेळ जुनाच आहे, पण नव्याने खेळायचा आहे. नियोजन मात्र कधीच झाले, आता फक्त जिंकून दाखवायचे. एवढं आपण मात्र आपल्या मनामध्ये नेहमी विचार ठेवलं पाहिजे. बाकी विचार आणि पाणी नेहमी स्वच्छ मात्र असले पाहिजेत. कारण दूषित पाणी आरोग्य बिघडवते आणि दूषित विचार आपले मन मात्र बिघडवते. बाकी फुलांबरोबर काय मैत्री करायची तरी तर एकदा फुलात आणि कोमेजून जातात. मैत्री करायचीच तर काट्यांसोबत तुम्ही करा. एकदा टोचली की कायम आपल्याला मात्र लक्षात राहतात. आणि मित्रांनो, हे देखील तितकंच खरे की जीवनात सुखी राहायचंच असेल तर काही गोष्टींकडे तुम्ही मात्र सरळ दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. बाकी प्रत्येक माणूस त्याच्या जागी तर नेहमी योग्यच असतो. अयोग्य असते ती त्याची परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली त्याची मनस्थिती. आणि तुमची मनस्थिती ज्यावेळी बदललेली असेल, अर्थात तुमची मनस्थिती योग्य नसेल, तर तुमची परिस्थिती किती चांगली असली तर तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच आनंद कोणत्या क्षणांचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये घेऊ शकणार नाही. बाकी उगवल्या दिवसाला नेहमी तुम्ही लाईक करा, दुःखाला नेहमी तुम्ही ब्लॉक करा, चुकांवर नेहमी तुम्ही कमेंट करणं टाळा आणि आनंदाला मात्र प्रत्येकासोबत तुम्ही शेअर करा. एवढंच तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये समजून घ्यायचं आहे की आयुष्य हे दुसऱ्याच्या थाकात नाही तर ते तुम्ही स्वतःच्या थाटात नक्कीच जगायला शिका. बाकी मन शांती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे चुकलं तर तुम्ही माफी मागा आणि चुकलेल्यांना तुम्ही मात्र मनापासून नक्की क्षमा करायला शिका. बाकी कितीही कोणापासून दूर असलात तरी तुमच्या चांगल्या स्वभावामुळे तुमची आठवण तर प्रत्येक क्षणी होतच असते. म्हणून चांगला स्वभाव हे देखील सर्वात मोठे आयुष्यात कमवलेले धन आहे. बाकी शब्द तर मोफतच असतात, फक्त तुमच्यावर वापरावं, प्रत्यक्ष आपल्यावर वापरावं त्यांची किंमत मात्र ठरत असते. अर्थात शब्द तुम्ही ज्या पद्धतीने वापराल त्या पद्धतीनेच तुमचे नाते बनतील. बाकी हे भगवंता नेहमी आम्हाला आनंद ठेव असे देखील आपण म्हटलं पाहिजे. आणि मित्रांनो, फुंकर मारून नक्कीच आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती आपण कधी विझवू शकणार नाही. कारण ज्याचे कर्तृत्व नेहमी दरवळते त्याला कोणी कधी विझवू शकणार नाही. एवढं मात्र आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. बाकी आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी आपण बनवलं पाहिजे की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून मात्र जगण्याची नवीन उमेद नक्कीच मिळाली पाहिजे. आणि मित्रांनो, जन्माची नाती हा तर ईश्वरांचा प्रसाद आहे, पण स्वतः बनवलेली नाती हे आपलं सत्कर्म आहे.
आणि चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींचे मने जिंकण्याची मात्र शक्ती 101% असते. हे देखील तितकंच मोठं सत्य. आणि स्वतःचेच प्रतिबिंब पाहून प्रेरणा मिळाली की तुम्ही मात्र समजून जा की आयुष्याची वाटचाल तुम्ही मात्र योग्य दिशेने नक्कीच तुमची सुरू आहे. बाकी कितीही जपले कुणाच्या मनातले भाव, वेळ आल्यानंतर माणसं मात्र खेळून जातात डाव. आणि तेव्हाच खरे समजून येतात प्रत्येकाच्या मनाचे स्वभाव. जात्याचा खालचा दगड नेहमी स्थिर असतो तर वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही दगड जर फिरणारे असते तर दळण नक्कीच दळताच आले नसते. म्हणून पाया नेहमी स्थिर मात्र आपण ठेवला पाहिजे आणि ते असला देखील पाहिजे. दिवसभराचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे सुखाचे 2 घास ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तो मात्र आपण खरा श्रीमंत समजावा. बाकी निवांतपणा असणे आणि मोकळा वेळ असणे यातलं अंतर तर त्याला समजतं ज्याला सगळं निवांत असून देखील मोकळा वेळ मात्र कधीही आयुष्यात मिळत नसतो. बाकी आयुष्य तर सुंदरच आहे, फक्त गोत्यात आणणाऱ्या माणसांना पोत्यात घालायचं. प्रत्यक्ष घालायला मात्र आपल्याला उत्तम पद्धतीने जमलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, फक्त तोंडावर तुमच्या गोड बोलणारे पाठीमागून घात करण्यात सर्वात जास्त पटाईत असतात, एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी ना ती विजेच्या तारेसारखी नक्कीच असतात. चुकीची जुळलेली तार आयुष्यभर झटके देते आणि योग्य तार आयुष्यभर आपल्याला मात्र प्रकाश 100% देत राहते. त्याच पद्धतीने नात्याचे देखील असेच आहे. बाकी मैत्री म्हणजे संकटांशी झुंजणारा वारा आहे, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा एक झरा आहे. आणि मित्रांनो, जिलबी तर फक्त एक गोड पदार्थ नाही तर ती एक महत्त्वपूर्ण संदेश देते की स्वतः आपण किती गुंतलेले असलो तरी देखील दुसऱ्यांना मात्र नेहमी आपण आनंद दिलाच पाहिजे. बाकी काही माणसं खास असतात जी प्रेमानं खांद्यावर हात ठेवतात आणि दुःख जीवनात तरीही कायम आपल्याला मात्र नक्कीच साथ देतात. बाकी परिस्थितीनुसार गरजा नक्कीच बदलाव्या लागतात, नाहीतर गरजांमुळे परिस्थिती 100% तुमची बिघडत जाईल. म्हणून तुम्हाला प्रत्येक क्षणी कसे चालायचे हे मात्र समजलं पाहिजे, हे नक्कीच खरे. बाकी सांभाळून चाला आयुष्याच्या वाटेवर, कारण कौतुकाच्या फुलाखाली मतलबाची नदी नेहमी वाहत असते. एवढंच नेहमी आपल्याला नक्कीच मनात ठेवायचं आहे. 7 जन्म कोणी पाहिलेत, 1 जन्म मिळाला आहे, तोच आनंदात आणि प्रेमाने मात्र तुम्ही जगा. कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे, तो वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पाडत असतो. म्हणून ते तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात करा. बाकी सुख हे तर उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं, आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं. आणि मित्रांनो, जे निघून गेले आहे त्याच्याकडे मात्र मागे वळून मुळीच तुम्ही कधी पाहू नका, नाहीतर पुढे जे तुम्हाला मिळणार असेल तेही तुम्ही गमावून बसाल. म्हणून लक्षात ठेवा, पापाचा चालक बनण्यापेक्षा पुण्याचा तुम्ही मालक बना. भगवंत तुमच्या सोबत राहील. भीती हा मानवाचा सर्वात मोठा एक शत्रू आहे आणि धाक हा मानवाचा सर्वात मोठा एक मित्र आहे. बाकी आयुष्यात किनारा सोडल्याशिवाय, प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधी देखील तुम्हाला सापडणार नाही. आणि परिस्थिती कशी जरी असली तरी देखील तुम्हाला फक्त तुमची माणुसकी मात्र जपता आली पाहिजे. बाकी कल्पना नसतानाही जेव्हा अनपेक्षितपणे काहीतरी आपल्याला भगवंत चांगलं देतात, अर्थात अनपेक्षितपणे तुमची कल्पना नसताना देखील तुम्हाला काहीसं तरी छानसे मिळून जाईल, तेव्हा ते एकतर तुमच्या चांगल्या कर्मांचं फळ असेल किंवा कोणाचे तरी आशीर्वादाचं सर्वात मोठं बळ असेल. एवढंच तुम्हाला नेहमी समजून आयुष्यात प्रत्येकाला उत्तम पद्धतीने प्राधान्य मात्र तुम्ही दिले पाहिजे. बाकी सवय आणि गरज यामधला फरक समजून तुम्ही मात्र घेतलेच पाहिजे. आयुष्यातील निम्म्या समस्या 100% कमी होऊन जातील आणि जे तुमची काळजी करतात त्यांना कधी तुम्ही मात्र
नक्कीच दुर्लक्षित करू नका, कारण गारगोट्या जमा करण्याच्या नादात तुम्ही मात्र मौल्यवान हिरे 100% गमावून बसाल. बाकी कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी तुम्ही मात्र प्रगती केलीच पाहिजे. खूप ससे येतील तुमच्या आडवे, बस त्यांना मात्र हरवण्याची नक्कीच तुम्ही तुमच्या अंगामध्ये एक मोठी हिंमत ठेवली पाहिजे. बाकी एवढंच तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत. हे एकदा जरी तुम्हाला पटलं तर अनेक वाद तुमचे तिथल्या तिथे संपून जातील. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधाराचा प्रकाश किती देतो हेच सर्वात जास्त महत्त्वाचे असते. बाकी इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतं उद्या सुख असेल, पण माणुसकी सांगते अंतःकरण निर्मळ असेल तर प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक दिवशी सुख आपल्या जीवनात असेल. बालपणी मात्र बरं असायचं, आपण हसलो की सगळे आपल्याला बघून हसायचे. आता मात्र आपण एकदा जरी हसलो तर लोक संशयाने आपल्याकडे पाहतात. ही एक मोठी परिस्थिती सध्याची नक्कीच आहे. बाकी सकाळच्या मंद प्रकाशात आशा आणि विश्वास यांचा संगम आहे. म्हणून तुमचा प्रत्येक दिवस जर मनासारखा तुम्हाला घालवायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक दिवशी नक्कीच सकारात्मक विचार करायचा आहे. एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी जगण्याचा दर्जा विचारांवर अवलंबून आहे, आर्थिक परिस्थितीवर. मुळीच जगण्याचा दर्जा अवलंबून नसतो. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की नक्कीच दिशा हरवल्या, वाट दिसेना तरी देखील सोडायची नाही. फक्त एक दिवस होईल उजेड आणि संपेल अंधाराचा त्रास. एवढं नेहमी स्मरणात ठेवून तुम्ही मात्र अंधाराचा प्रत्येक क्षणी सामना नक्कीच करायला शिकलं पाहिजे. बाकी गुरूंच्या आशीर्वादाने जीवन सुखी होऊ दे, सुखी सारे आनंदात राहावेत, कोणी नको दुखी. एवढंच आपण मात्र भगवंतांच्या चरणी केले पाहिजे प्रार्थना. बाकी विसरू नका बाळू मामांना, सदैव नामस्मरण करा. बाळू मामांच्या आशीर्वादाने सारे दुःख तुम्ही मात्र तुमचे दूर करा. बाकी बाळूमामांच्या कृपेने घडतात सदा चमत्कार. भक्तांना मिळे पाठबळ, मिळे जीवनाला आधार. हे मात्र आपण समजलं पाहिजे की उत्तम दिवस तुम्हाला उत्तम आठवणी देतील, चांगले दिवस तुम्हाला आनंद देतील, वाईट दिवस तुम्हाला अनुभव देतील आणि खूप काही तुम्हाला शिकवून देखील जातील. हेच आपल्याला नेहमी समजून मात्र घ्यायचं आहे. बाकी जीवन बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एका व्यक्तीची गरज आहे आणि ती व्यक्ती तुम्ही स्वतः आहात. म्हणून प्रत्येक क्षणी स्वतःवर तुम्ही मात्र विश्वास ठेवला पाहिजे. बाकी माणसांची गरिबी पैसा नसून तर त्याच्या गरजा ठरवत असतात. गरज कमी असतील तर माणूस 100% आयुष्यामध्ये सुखी होऊन जाईल. आणि मित्रांनो, जीवनात दोनच खरे मित्र तुम्हाला भेटतील. प्रथम म्हणजे आरसा आणि दुसरी म्हणजे सावली. आरसा कधीच तुम्हाला खोटं बोलणार नाही आणि सावली कधीही तुमची मात्र साथ सोडणार नाही. एवढं तुम्हाला नेहमी लक्षात मात्र ठेवायचं आहे. बाकी जीवनाचा प्रवास सोपा जर तुम्हाला करायचंच असेल तर तुमच्या भूतकाळाला तुमच्या वर्तमानात प्रवेश मात्र मुळीच तुम्ही कधी करू देऊ नका. आणि मित्रांनो, सावकाश चालावे, पण असे चालावं की यशाची सोनपावलं सदैव मागे उमटली पाहिजेत. हे देखील तितकंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी सामर्थ्यवान तू शंकरा, गंगा तुझ्या जटांतून वाहे, पार्वतीनाथ तू शंकरा, भक्तांच्या सोबत तू राही. ओम नमः शिवाय. चालेल जरी आयुष्याच्या प्रवासात काही कमावलं नाही, पण अभिमानाने सांगा, स्वार्थासाठी मी कोणाला कधी नक्कीच फसवलं नाही. हे देखील आयुष्यातलं एक मोठा आनंद. जीवन हसत असत आपण मात्र नेहमी जगावं, प्रेम आनंद मिळवत राहावं. या रात्री तुम्हाला गोड स्वप्न पडावं आणि सकाळ होतात ते मात्र सत्यात उतरावं. एवढंच तुमच्या मात्र आयुष्यामध्ये नक्कीच घडावं. बाकी कुटुंब ही जीवनातील सर्वात सुंदर आणि गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकीची एक कथा दडलेली आहे. ती तुम्ही मात्र नक्कीच समजली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही बाळूमामांचं नाव घ्या
तुमची चिंता दूर करा. बाळूमामांच्या स्मरणाने दुःखांचा 100% तुम्ही तुमचा नाश करा. बाकी भगवंत आले धावून. तारा या साऱ्या भक्तांना सुख अनुभवताना मग सगळे आठविते. प्रत्यक्ष बाळूमामांना सुख दुःखाच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेल्या सुंदर रुमाल प्रत्यक्ष म्हणजेच मानवी जीवन आहे. आणि मित्रांनो, जीवन जर तुम्हाला सुखाचे करायचेच असेल, प्रत्यक्ष तुम्हाला भगवंतांच्या स्मरणात काही वेळ तुम्हाला दिला पाहिजे. ते म्हणजे भगवंतांचे नामस्मरण करण्यासाठी. रात्र सकाळची वाट कधी पाहत नसते, सुगंध हवामानाची कधी वाट पाहत नसतो. जे काही सुख मिळेल त्याचा मात्र उपयोग आपण घेतला पाहिजे, कारण आयुष्य वेळेची कधी वाट पाहत नसते. हे मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, नेहमी भगवंत आपल्याला म्हणतात, नक्कीच बाळूमामांची उपासना करा विश्वासाने, त्यांच्या कृपेने भरेल आयुष्य तुमचे आनंदाने. हे देखील तितकंच खरे. बाकी बाळूमामांची कृपा अगाध स्वप्न सारे पूर्ण होती. घ्या म्हणी बाळूमामांचे नाव, ते देती भक्तांची साथ खरी. हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी दातांनी कितीही वेळा जीभ चावली तरीही ते एकत्र राहतात आणि एकत्र नेहमी काम करतात. हीच श्रमा व आपुलकीची एक भावना आहे, जी आपण याकडून देखील उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून तुम्ही जोडायला शिका. कारण गरज संपून जाते पण सवय मात्र कधी देखील सुटणार नाही. बाकी विचार एका बाजूने कराल तर तुमची चूक तुम्हाला समजणार नाही, पण प्रत्यक्ष दोन्ही बाजूने कराल तर गैरसमज मात्र मुळीच कधी होणार नाही. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार, ही आशा मात्र कधीच कुठल्या मनुष्याची सुटत नाही. म्हणूनच प्रत्येकजण नेहमी आयुष्य नक्कीच जगत असतो. बाकी काही माणसं त्यांच्या जागी बरोबर नक्कीच असतात. कधी कधी आपल्याच अपेक्षा नेहमी चुकत असतात. म्हणून तुम्ही नेहमी अपेक्षा मात्र स्वतःकडून ठेवायला शिका. हेच आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी सर्वांच्या आधी नक्की स्थान तुझे, अग्रपूजा करती तुझी बाप्पा. लाडका तू साऱ्या भक्तांचा, अग्रगण्य जागा तुझीच बाप्पा. ओम गणेशाय नम, असं आपण कमेंटमध्ये नक्कीच टाईप करावं. मित्रांनो, तुमचा स्वभाव नेहमी तुम्ही मात्र प्रामाणिक ठेवायला शिका. तुमची ओळख जरी नावाने होत असली तरी तुमची आठवण फक्त तुमच्या स्वभावामुळे प्रत्येकाच्या मनी होत असते. एवढं मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी भगवंत नेहमी म्हणतात की तुमच्या आयुष्यात संकटांचा काळ कधीच कुठेच मुक्कामाला थांबणार नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात आलेले सध्याचे संकट ते तर काही काळांसाठी तुमच्या आयुष्यात राहणार आहे. फक्त तुम्ही त्या संकटांचा सामना करा. उत्तम पद्धतीने तुम्हाला भगवंत वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. बाकी कोणत्याही नात्यात फक्त इतकंच आपण स्मरणात ठेवायचं, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्याशी मात्र नेहमी आपण प्रामाणिक राहायचं. हे मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे. बाकी बोलण्यातला गोडवा माणसं जोडतो आणि आपल्या मनातील गोडवा त्यांना मात्र नेहमी जोडून ठेवतो. शोधणार असतील तर तू मात्र तुझी काळजी करणारा शोध, नाहीतर तुझा वापर करणारे तुला शोधत तुझ्यापाशी 101% येतील. हेच भगवंत आपल्याला म्हणतात. आणि मित्रांनो, कधी गोड तर कधी कडू, कधी गरम तर कधी थंड, आयुष्यही असंच असतं. ते म्हणजे चहासारखं. हे नक्कीच आपण मात्र समजलं पाहिजे. बाकी आयुष्य हे तर फार सुंदर आहे. फक्त जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा आनंद मात्र आपल्याला उत्तम पद्धतीने नक्कीच घेता आला पाहिजे. आणि मित्रांनो, हे देखील तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ते म्हणजे संधी मिळूनही जेव्हा प्रगती तुमची होणार नाही तेव्हा मात्र त्याची प्रत्यक्ष कारण दोनच. एकतर तुमचा आळस किंवा तुमचा अहंकार आहे, जे तुम्हाला कोणत्याही संधीमध्ये नक्कीच तुम्हाला कधीच पुढे जाऊ देणार नाही. म्हणून या गोष्टींचा तुम्ही मात्र याच क्षणी नक्कीच त्याग केला पाहिजे. बाकी मैत्रीचं नातं नाजूक फुलासारखं अलगद फुलणारं आणि एकदा फुलून आलं की जन्मभर गंध देत झुलणारं नक्कीच असतं. आणि हे देखील तुम्हाला
नेहमी लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे धर्म जन्माने आपल्याला मिळतो, पण नशीब मात्र आपले नेहमी कर्म ठरवत असतो. हेच सर्वात मोठं सत्य. बाकी परमेश्वरांची कृपा होते, पण श्रद्धा आणि सबुरी हे 2 गुण असतील तरच हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. जन्मांचे नाते हा तर भगवंतांचा प्रसाद आहे. हा स्वतः बनवलेली नाते हे आपले सत्कर्म आहे, हे देखील तितकंच खरे. हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर तुम्ही मात्र कम्पेअर करू नका, कारण तुम्ही खूप छान आहात हे सत्य कोणीही कधी बदलू शकणार नाही. अर्थात भगवंतांनी तुम्हाला जसं बनवलेलं आहे ते तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवलेलं आहे. फक्त तुम्हाला ते मनापासून तुम्ही मात्र स्वीकारलं पाहिजे आणि तुम्ही जाणलं पाहिजे. हेच तुम्हाला नेहमी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी सरलेल्या दिवसाने खूप काही आपल्याला दाखवलं आहे. रात्रीने प्रत्यक्ष येताच विसाव्या घ्यायला आपल्याला मात्र इथे 100% सांगितलं आहे. बाकी कोणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो, स्वतःवरचा विश्वास मात्र सोबतीला तुमच्या आयुष्यभर असेल तर कोणाच्या आधाराची कधीही तुम्हाला नक्कीच गरज भासणार नाही. हेच सर्वात मोठं अजून एक सत्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, लोक तुमच्याशी नाही तर तुमच्या परिस्थितीशी हात मिळवणी नेहमी करत असतात, एवढं तुम्ही मात्र नेहमीच लक्षात ठेवा. बाकी जेव्हा तुमची नखं वाढतील तेव्हा मात्र आपण ते नखं कापतो, बोटं कधीच कापत नसतो. त्याचप्रमाणे जेव्हा नक्कीच समजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा मात्र अहंकार तुम्ही टोरायला शिका. नाती कधीही नाही. मित्र म्हणजे तरी नेमकं काय? भर उन्हात सावली देणारं एक सुंदर झाड असतं. बाकी चुकून माझा मार्ग करा, तुटे ना कुणाचे मन जरा, वाहू दे सुखाचा अखंड झरा. हीच मागणी तुमच्या चरणी परमेश्वरा, हेच आम्ही तुम्हाला नेहमी प्रार्थना करतो. बाकी नक्की सीता माते शोधले तू, प्राण वाचले नक्कीच लक्ष्मणाचे तू, तारसी सर्व भक्तांना संकटात संकटमोचन श्री बजरंगबली तूच. हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्या आयुष्यात ज्या काही घटना सध्या घडत आहेत ते तर प्रत्येक घटना भगवंतांच्या इच्छेने घडत आहेत. म्हणूनच मित्रांनो, भगवंतच तुमचं आयुष्य नेहमी चालवत असतात. अर्थात सर्व कर्ता आणि करविता फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. आपण तर फक्त आणि फक्त निमित्त आहोत. एवढं स्मरणात ठेवून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमी समाधान जर मिळवायचं असेल तर नक्कीच आपल्याला नेहमी परमेश्वरांवरती विश्वास ठेवायला पाहिजे आपण. बाकी नदीसारखं प्रवाही जीवन आणि समुद्रासारखं खोल मन असावं, कर्म असं आपण करावं की वाऱ्यासारखं सर्वदूर 100% पसरावं. बाकी मित्रांनो, संयम कडू असू शकेल पण त्याचे फळ तुम्हाला नेहमी गोडच मिळून जाईल. हे देखील आपण तितकं समजलं पाहिजे. बाकी नशिबात आलेले दुःख भोगणं ही तर एक कला आहे. ओठांवरचं स्मित जपणं हेच जीवनाचे एक उत्तम संगीत आहे. बाकी खूप केलेत काम, आता करा तुम्ही आराम. नक्कीच एवढंच तुम्हाला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे की बाळू मामा आलो शरण आम्ही तुम्हाला, तारावे तुम्ही आता मला, दावावा सन्मार्ग तुम्ही हो, न्यावे आता मोक्षाला मला. हेच आम्ही करतो तुमच्या चरणी एक प्रार्थना. आणि नक्कीच तुम्हाला जीव लावणारी माणसं प्रत्येक परिस्थितीमध्ये कायम तुमच्यासोबत नक्कीच असतील. बाकीची तर फक्त आणि फक्त एक गर्दी आहे जी विजय मिळाल्यानंतर, अर्थात तुम्हाला यश मिळाल्यानंतर नक्कीच ते तुमच्यासोबत नेहमी राहतील. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी मन मारून जगण्यापेक्षा मनमुराद तुम्ही मात्र जगा, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे मात्र कधीच आपल्याला सांगता येणार नाही. हे नक्कीच खरे. चूक झाली म्हणून कधीच काही संपणार नाही. फक्त ती सुधारण्याची तयारी मात्र आपण अंगी ठेवली पाहिजे. ते म्हणजे आपण स्वतःच्या. बाकी जीवनात मौन चांगलं असतं. अनेकदा शब्दांनी मात्र आपल्या आयुष्यामध्ये वेर निर्माण होत असतात आणि कधीकधी कोणाचीच चूक मात्र नक्कीच नसते. चुकीची असते ती फक्त आणि फक्त परिस्थिती. म्हणून तुम्हाला देखील प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने तुम्ही मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी
देव नाही लिहित कुणाचे भाग्य, कर्मच ठरवत असतात आपलं प्रारब्ध. म्हणून आपण मात्र उत्तम कर्म करीत राहिलं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, सावली देणारे कधीच परतफेडीची नक्कीच अपेक्षा करणार नाहीत. मग तो वृक्ष असो किंवा आईवडील असतील, हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी काही माणसं लाखात एक असतात, तर काहीकडे लाख असले तरी ते मात्र माणसात नसतात, हे देखील तितकंच खरे. भगवंत नेहमी म्हणतात की पांघरलेल्या शालीवरती चांदण्यांची नाजूक नक्षी, झोपलेले सारे जग आणि घरट्याकडे परतलेले पक्षी. हेच आहे आयुष्याचे सत्य की काहींवर तुम्ही लक्ष ठेवावं, काहींना तुम्ही लक्षात ठेवावं, काहींना लक्षही करावं, तर काहींकडे दुर्लक्ष करावं. हे तिथल्या तिथं तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने जमून घ्यावं, हेच तुम्हाला नेहमी लक्षात तुम्ही मात्र ठेवावं. बाकी बदल नेहमी स्वतः मात्र घडवायचा आहे. लोक मात्र उगाचच दुसऱ्याला बदलायला जातात. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य की नक्कीच भगवंत आपल्याला नेहमी आनंद तेव्हाच देईल जेव्हा आपण आपल्या मनामध्ये कोणती अपेक्षा न ठेवता नेहमी उत्तम पद्धतीने कर्म करत, प्रयत्न करत, सकारात्मक विचार करेल. तेव्हा मात्र भगवंत अनपेक्षितपणे नक्कीच आपल्या पदरामध्ये सुख टाकतो. बाकी आयुष्यात फक्त एक गोष्टीची मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे की नक्कीच तुमची तक्रार कोणी परमेश्वरांकडे मुळीच करणार नाही. बाकी रात्र म्हणजे 2 दिवसांना जोडणारा एक दुवा आहे, ध्येय गाठण्याच्या मार्गावरचा छोटासा एक विसावा आहे. आणि नेहमी तुमच्या कुटुंबाला तुम्ही मात्र प्राधान्य द्यायला शिका. कारण कुटुंब हे झाडासारखं असतं, जे कडक उन्हातही थंडगार आपल्याला सावली नक्कीच नेहमी देत असतं. आणि नक्कीच मित्रांनो, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की कुणी किती तुम्हाला फसवले तरी एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं. आणि ते सत्य म्हणजे स्वतः परमेश्वर आहेत. अर्थात तुम्ही जर प्रामाणिक असाल तर तुमच्या पाठीशी बाळूमामा नेहमी उभे आहेत, एवढं नेहमी स्मरणी ठेवून अजून प्रामाणिक कार्य आपण मात्र करत राहिलं पाहिजे. बाकी आपणच ठरवावी व्याख्या आपल्या सुखाची. इतरांशी तुलना करणाऱ्यांना शांतता लाभत नाही. कधीही मनाची झऱ्यांचा मंजूर गोडस्वर आपण कधीच ऐकू शकलो नसतो जर त्याच्या रस्त्यामध्ये दगड आले नसते तर. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये संकट सुखाचा आनंद कधीच घेऊ शकणार नाही जर तुम्ही दुःखांचा सामना करणार नाही. अर्थात जेवढ्या जास्त अडचणी असतील त्यापेक्षा जास्त आनंद देखील असेल. फक्त संयम मात्र आपण नक्कीच ठेवला पाहिजे. बाकी समाधानानं मृगजळ सापडावं, त्या शांत किनाऱ्यावर अशांत झालेल्या मनाला सोडावं. संत प्रत्यक्ष पाण्यावरती, हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात, जग तुमच्या प्रत्येक गोष्टींचा चुकीचा अर्थ नेहमी काढत असतात, त्यांना मात्र स्पष्टीकरण देण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ मुळीच कधी वाया घालवू नका. हेच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी वय किती असले तरी शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच खोडकरपणा जिवंत ठेवणारं नातं एकच, ते म्हणजे मैत्रीचं. बाकी माणसांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख म्हणजे त्याचा काळ किती चांगला होता आणि हे त्याला आज समजलं. अर्थात तुमच्या आयुष्यामधला जो भूतकाळ होता तो मात्र नक्कीच तुमच्यासाठी उत्तमच होता. ते मात्र तुम्हाला आज जरी समजले नसले तरी भविष्यात नक्कीच समजेल की भगवंतांची योजना प्रत्यक्ष तुमच्या भविष्याच्या उत्तम कार्यासाठीच आहे, उत्तम चांगल्यासाठीच आहे. हे देखील तितकंच खरे. बाकी वाईट कालाचे आभार मात्र आपण मानावेत, कारण तोच प्रत्यक्ष मुखवट्या मागचे खरे चेहरे आपल्यासमोर एका क्षणामध्ये नेहमी आणत असतो. आणि मित्रांनो, सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी मात्र तुम्ही नेहमी करा. एक म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून, आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे. हे मनात मात्र आपण ठरवून नक्कीच आपण हे देखील उत्तम पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी वय किती असो, शेवटच्या श्वासापर्यंत आपण मात्र आनंदी राहून भगवंतांची भक्ती देखील केली पाहिजे.
बाकी किनारा सोडल्याशिवाय, प्रवासाची दिशा आणि निराशा सोडल्याशिवाय जगण्याची आशा कधी सापडणार नाही. आणि नक्कीच मनाला समाधानाचे कुंपण घातले तर प्रत्यक्ष हाती असलेल्या आनंदाची रंगत मात्र आपल्याला 100% अनुभवता येते. बाकी भगवंतांसमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा भगवंतांकडे पाठ असताना तुम्ही कसे मागता यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, हे देखील आपण नक्कीच मनात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की कोणी तुमचा जर दोष करत असेल तर तुम्ही मात्र समजून जा की नक्कीच तुमची मात्र प्रगती होत आहे. बाकी ओळखीचे हजारो असतात पण मित्र मोजके 4 असतात, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी भगवंत नेहमी आपल्याला नक्कीच म्हणत असतात की प्रत्यक्ष अनोळखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होणे म्हणजेच मैत्री आहे. बाकी कमवलेल्या पैशांचं काम जिथे थांबतं तिथूनच मनुष्याने केलेल्या पुण्याईचं काम मात्र सुरू होतं. अज्ञानाशिवाय ज्ञानाचे, उपास केल्याशिवाय अन्नाचे आणि उन्हात फिरल्याशिवाय सावलीचे महत्त्व मात्र आपल्याला कधी समजणार नाही. हेच आयुष्यातले अजून एक मोठे सत्य आहे. आणि मित्रांनो, नेहमी आनंदी राहण्यासाठी नेहमी तुम्ही असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच उत्तम पद्धतीने शांत मनाने ऐकायला शिका. बाकी माझं दुःख पाहून कुणाला हसू यावं, पण माझं हसू कुणाच्या दुःखाचं कारण मात्र होऊ नये, हेच भगवंतांच्या चरणी आपण मात्र नेहमी उत्तम पद्धतीने प्रार्थना केली पाहिजे. आणि मित्रांनो, पुस्तकांची खासियत हीच आहे की जे तुम्हाला बसल्या जागी सारे जगाची सफर मात्र 100% घडवत असतात. बाकी जीवन मूल्य ही तर बोटांच्या ठशांसारखी आहेत, ती कुणाचीच प्रत्यक्ष समान नसतात, पण तुम्ही जे काही करता त्यावर ती उमटली 100% जातात. हे देखील एक मोठं सत्य आहे. बाकी तुमचं जेवण तुम्ही औषध समजून नक्कीच घेतलं पाहिजे, नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावे लागेल, हेच परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणतात. आणि स्वतःला तुम्ही मात्र ओळखायला शिका. स्वतःकडून तुम्हाला काय हवे ते तुम्ही मनापासून जाणा. यशाच्या नजीक प्रत्यक्ष जाण्याचा तोच खरा मार्ग आहे. अडथळे उभे राहणारच, शंका उठणारच, चुका देखील होणारच, पण कठोर परिश्रमाने यशाचे शिखर निश्चितच आपल्याला गाठता येतात, हेच मोठं सत्य. बाकी वेळ काही जण, प्रत्यक्ष केवळ काही जण पाऊस अनुभवतात, इतर सर्वजण पावसात फक्त आणि फक्त ओले होतात. याच पद्धतीने काही जण दुःखात उत्तम पद्धतीने दुःखाचे अनुभव घेतात, म्हणजे दुःखांमधून काहीतरी धडे शिकत असतात. तर काही जण दुःखामध्ये फक्त आणि फक्त रडत बसतात, हेच मोठी सत्यता आहे. बाकी ज्या घरातील माणसं एकमेकांना नेहमी किंमत देतील त्या घरा मात्र वास्तुदोष अजिबात नक्कीच कधीच नसणार नाही, हे देखील तितकंच खरे. आणि जीवनात काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि धैर्य अंगी बांधवणे यांची गरज मात्र नक्कीच असते. असे केल्यास यश नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने येत असते, अर्थात चांगल्या पद्धतीने चालत येते, हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. आणि मित्रांनो, पैसा तर म्हणजे सर्वस्व नाही, पण असा निर्थक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसा पैसा कमवला आहे ना याची मात्र नक्कीच खात्री करून ठेवली पाहिजे. हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवून नेहमी भगवंतांनी सांगितलेल्या वाटेवरती मात्र तुम्हाला नेहमी चालायचं आहे. बाकी दुःख आले तर ती नक्कीच भगवंतांची काहीतरी योजना आहे असं समजून तुम्ही मात्र नेहमी आनंदी राहा. आणि असेच बाळूमामांचे संदेश तुम्ही नक्कीच तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका वेळ मात्र ऐकत चला. प्रेमळ भक्तांनो, हा संदेश पूर्णत्व ऐकल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.